भारताच्या विविध दिशांना पसरलेली 12 ज्योतिर्लिंगे ही केवळ शिवमंदिरे नाहीत, तर ती स्वतः भगवान शिवांची प्रकट झालेली दिव्य स्थाने मानली जातात. श्रद्धेची पहाट ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक रविवारी संध्याकाळी 6 वाजता मी संपूर्ण एका ज्योतिर्लिंगाची माहिती घेऊन येत असते. या मालिकेत आपण प्रत्येक ज्योतिर्लिंगाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचा पौराणिक इतिहास, मंदिराची वैशिष्ट्ये, त्या स्थळाशी जोडलेल्या कथा आणि आध्यात्मिक महत्त्व. सोमनाथपासून ते केदारनाथपर्यंतचा हा दिव्य प्रवास तुम्हाला भारताच्या आध्यात्मिक परंपरेची नवी ओळख करून देईल. म्हणून जर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांचे खरे महत्त्व समजून घ्यायचं असेल तर ही संपूर्ण मालिका नक्की पहा. आणि आता चारधाम यात्रेबद्दल एक महत्त्वाची माहिती. 2026साठी मंदिराच्या उघडण्याच्या तारखा तुम्हाला इथं पुढं स्क्रीनवर दिसत असतील. यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी 6 मार्च 2026पासून सुरू झालेली आहे. नोंदणी करण्याची अधिकृत वेबसाईट तुम्ही वापरू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. नोंदणी झाल्यानंतर मिळणारा QR कोड किंवा यात्रा पास सोबत ठेवणं हे अनिवार्य आहे आणि त्याचबरोबर ते मोफत आहे. अशाच आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीसाठी श्रद्धेची पहाट चॅनलला नक्की फॉलो करा. नमस्कार.